मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गव्हाच्या कुरडया। त्यासाठी मी 3 दिवस झाले गहू भिजत ठेवलेले आहेत आणि रोज रात्री मी पाणी काढून घेतलेलं आहे। हे पहा, असे छान भिजलेले आहेत। हे पहा, मी 2 पातेल्यामध्ये ह्याच्यात 1 किलो आणि ह्याच्यात 1 किलो असे भिजत घातलेले आहेत आणि आपण याच्या गव्हाच्या कुरडया बनवत आहे। पाहूया रेसिपी। आज रात्री मी याला छान मिक्सर मध्ये असं मोठं वाटून रात्रभर ठेवणार आहे। दाखवते मी पुढची रेसिपी। पाहूया पुढची रेसिपी। हे पहा, आपले आता गहू छान स्वच्छ धुवून घेऊया। 3 दिवस झालेत। आता आपण हे छान पैकी धुवून घेऊया। अशा प्रकारे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचं 3-4 वेळा। हे पहा, याचा पूर्ण आंबट वास निघून जाईल आणि आपल्या कुरडया छान होतील। स्वच्छ धुवून मिक्सरला लावूया। 3-4 वेळा असंच सगळा गहू मी धुवून घेते आणि मग चीक काढून दाखवते तुम्हाला। अशाच प्रकारे सगळे गहू निथळ, हे बघा, निथळ पाणी निघेपर्यंत धुवून घेतले। चला तर मग मिक्सरला लावूया। हे पहा, आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मिक्सरला लावून चीक काढून घेते। चला तर मग लावून घेऊया मिक्सरला। असं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। बस अर्धच घ्यायचं आणि मोठं मिक्सरला वाटून घेऊया। चला तर मग आपण वाटून घेऊया गहू। बंद चालू थोडं फिरवून, हे पहा, असं बंद करायचं, मोठं वाटून घ्यायचं। बघायचं उघडून, अजून थोडंसं वाटून घ्यायचं। थोडं चम्मच घेऊन ना आपण असं हलवायचं। हे पहा, अजून झाला नाही, अजून थोडंसं करायचं। 1-2 मिनिटं। हे पहा, अशा प्रकारे वाटून चीक काढायचा। आता झाले बारीक आपले। असं मोठं ठेवायचं म्हणजे ना आपला चीक छान निघतो गव्हाचा चीक काढून कुरडया बनवून घेऊया। आता अशाच प्रकारे मी सगळंच चीक काढून घेते, मिक्सरला लावून दाखवते तुम्हाला। आता ही एक अशी चाळणी घ्यायची। हे पहा, आता याच्यातून इथे मी एक असं पातेलं घेतलंय आणि त्याच्यावर असा कापड टाकून घेतलाय कॉटनचा। दाखवते तुम्हाला गाळून। असं घेतलंय, चाळणी घ्यायची आणि चाळणीतून आपण चीक काढून घ्यायचं असं। हे पहा, जेवढं होईल तेवढं असं दाबून घ्यायचं। हे पहा, चीक पडत आहे। थोडं पाणी घालून घ्यायचं काढून आपण आता थोडंसं पाणी टाकूया। हे पहा, खूप छान चीक निघत आहे आपला। असंच आपल्याला 2-3 वेळा, 3 वेळा तरी चीक काढून घ्यायला लागेल। अशा प्रकारे मी तुम्हाला चीक काढून दाखवते। हे पहा, मी सगळा गहू भिजलेला मिक्सरला लावलेला आहे। असं एवढा झालेला आहे। आता आपण याचे चीक काढून घेऊया। 2 किलो गहू भिजत घातला होता। हा एवढा निघालाय आणि हा एवढा निघालाय। थोडासा चीक काढून घेतलाय मी। हे बघा, वस्त्रगाळ करून। आता अजून आपण सगळाच काढून घेऊया। हा पहा, हे सगळं पिळून दाखवते तुम्हाला। हे पहा, आता आपण अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून घेतले। याला आता आपण गच्च पिळून याचं दूध काढून घेऊया, म्हणजे हा चीक आपल्याला कुरडया बनवण्यासाठी तयार होतो। हे बघा, असं आपण पिळून काढायचं याचं दूध गव्हाचा। हे पहा, असंच माझ्या पद्धतीने बनवून पहा। हे पहा, आता मी हे सगळं
काढून घेते आणि दाखवते तुम्हाला. हा 2 किलो गव्हाचा एवढा कोंडा निघालाय आणि एवढं चीक निघाले. याला पण आपण पाणी घालून आणखीन एकदा मस्तपैकी पिळून घेऊया. आता आपण जसा चीक काढला ना तसाच आपण चीक काढून घेऊया हाताने पिळून. हे पहा. आता आपण हा चीक आणखीन एकदा या वस्त्रगाळ करून घेऊया आणि रात्रभर असाच ठेवून देऊया. आणि 2 वेळा याचं वरचीवर पाणी काढून घ्यायचं असते. दाखवते मी रेसिपी, पाहूया. चला तर मग आपण तुम्हाला दुसऱ्या वेळेसचा कोंडा जो आहे ना याच्यातून पण दूध निघते. हे पहा. आता मी तुम्हाला पिळून दाखवते. हे पहा. अशाच प्रकारे आपण हे सर्व कोंडा गच्च पिळून घेऊया. दाखवते तुम्हाला सगळं पिळून घेतल्यावर किती चीक निघतो. पहा दुसऱ्यांदा एवढा चीक निघालाय आपला. आता मी ही तिसरी वेळ धुवून घेत आहे आणि मग किती चीक निघतोय ते दाखवते तुम्हाला. 3 बाऱ्या स्वच्छ धुवून घ्यायचा एकदम. हे पूर्ण असे मी उंडे उंडे करून घेतलेत. तर आणखीन एकदा हे सगळं मिक्स करून छानपैकी पिळून दाखवते तुम्हाला किती चीक निघतोय ते. पूर्ण आता एकदमच दाखवते. आता निघालाय बऱ्यापैकी. पाहूया पुढची रेसिपी. हा एवढा आपला चीक निघालेला आहे. आपण एवढा आहे. आता आपण या कापडावर असं पिळून घेतोय. दाखवते तुम्हाला. असं पातेल्याला बांधून घेतलंय. दाखवते तुम्हाला पिळून. अशी चाळणी घ्यायची आणि मग ह्या कापडावर अशा प्रकारे ओतून घ्यायचं. हे पहा. आता आपण हा जो चीक आहे ना तो पूर्ण असा कापडावर चाळून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये काहीच जात नाही. हे पहा. सगळं आपण असाच या कापडावर पूर्ण गाळून घेऊया. पूर्ण गाळून घेतल्यावर किती चीक निघतो दाखवते तुम्हाला. पाहूया पुढची रेसिपी. कापडावर मी असं धरलंय आता आणि असं पिळून घ्यायचं, म्हणजे आपला पूर्ण चीक निघतो. कापडावर थोडा थोडा टाकून असं पिळून घ्यायचा. माझ्या गव्हाची कुरडई रेसिपी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहूया पुढची रेसिपी. पहा आपला एवढा चीक निघालाय. आता आपण याच्यात एक्स्ट्राचं पाणी टाकू द्या, म्हणजे आपण थोड्या वेळाने 1-2 तासांनी हे सगळं पाणी वर येईल आणि आपल्याला चीक खाली घट्ट बुडाला बसेल. वरचं पाणी 1-2 तासांनी ओतून टाकूया. आता 7 वाजलेले आहेत. आपण 1-2 तासांनी 9 वाजता ह्यातलं पाणी पूर्ण वरचं काढून टाकूया. आता झापून ठेवूया. दाखवते मी काढताना. हे पहा एवढा कोंडा निघालाय आपला. पाहूया पुढची रेसिपी.